ऐकलंस ना, भाऊ तर येत आहेत आता. जा, युनिफॉर्म घालून रेडी हो. हा, आणि जर तुला नसेल करायचं काम तर तसं सांग, पण रूल नंबर 2 तुला परत एकदा सांगतो की तू मध्येच हा जॉब सोडू शकत नाही. पण तू जर हा जॉब सोडलास तर कॉन्ट्रॅक्ट तुटणार. मग आणि कॉन्ट्रॅक्ट तुटलं तर 10 लाख. होतेस ना रेडी नाना? व्हेरी गुड. वहिनी, हा हा, स्पेशल सर्वंट आहे ही आपली, काळजी घ्यायची. कम ऑन, गो गेट रेडी. भाऊ, तुम्ही तब्येतीचं काहीतरी कारण सांगून नाही म्हणायचं होतं की. मी कशापायी जायला लागलाय तिकडे? पाटील साहेब म्हणजे काय लहान सहान माणूस नाही हो, मोठा माणूस आहे. त्यांचे फार उपकार आहेत माझ्यावरती. ते असं बोलत होते की मला नाही म्हणताच आलं नाही. त्यांच्या या हक्काच्या बोलावण्याला नाही कसं म्हणू मी. ते पण खरंच आहे, पण भाऊ तिकडे जाणं म्हणजे काय हे माहित आहे ना तुम्हाला? ठाऊक आहे. तिथं जाणं म्हणजे मोडक्या फांदीखाली स्वतःहून जाऊन उभं राहण्यासारखं आहे. जावं तर लागणारच आहे. जे होईल ते हो, जाऊन येतो. काय शब्द दिला येतो म्हणून शब्द तुटाय नको. हातपाय धुतो आणि जाऊन येतो. हॅलो, मी जे काय सांगते ते नीट कान देऊन ऐका. हा, मी भाऊंबरोबर निघाल्या काय, आणि आजचा दिवस तुमच्या डब्याचं जे काय असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि मला सारखं सारखं फोन करत बसू नका. मी तिथं जरा इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये असायची शक्यता आहे. हा, आणि भूक लागलीच तर कॅन्टीन मध्ये खावा, नाहीतर आजचा दिवस उपाशी बसा, काय बिघडत नाही. ठेवा फोन. पटकन, उशीर होतोय आपल्याला, या लवकर. नाही, मला गरज नाही गाडीची. बाबा, आलास त्याबद्दल धन्यवाद. हा, निघा तुम्ही, मी येतो रिक्षानं. आओ भाऊ, 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 भाऊ. हो रिक्षा. आओ, रिक्षानं उशीर होईल, गाडी आहे की. दादा, तुम्ही चला. त्यांना नाही गाडी लागते, अशी लागते हो, त्यामुळे ते रिक्षाने गेलेत. उगाच त्यांना रिक्षा लागायला नको, आपण मागे असायला पाहिजे ना. चला. जेवल्याशिवाय जायचं नाही, लक्षात ठेवा. बरं विलास, ते
वा, छान दिसतोय हा ड्रेस तुला. हा ड्रेस म्हणजे कामवालीचा ड्रेस? अगदी तुझ्यासाठीच बनलाय की काय असं वाटतंय. आजपासून मुजुमदारांच्या घरातील नवीन हाऊसकीपर सावी नाईक. बरं पोरी, स्वतःला साधी सुधी समजू नकोस तू. भाऊराव नाईकांची नात आहेस तू, आणि म्हणूनच तुला इथे आल्या आल्या प्रमोशन दिले आम्ही. तर आजपासून तू मुजुमदारांच्या घरातील हाऊसकीपिंग हेड. आता कसं अगदी लायकीप्रमाणे योग्य हुद्दा मिळालाय. चला कामाला लागा. तर पहिले कुठलं काम सांगावं बरं? काय वाटतंय आई तुला? ही सीटिंग अरेंजमेंट जरा गडबड आहे नाही? चल सीटिंग अरेंजमेंट व्यवस्थित करून घे. चल. धैर्य, मी आता जे काही बघते ना ते बघून मला खूप आनंद होतोय बघ. हे माझ्या डोळ्यासमोरचं जे काही चित्र आहे माझ्या मनाला सुखावणार आहे. एका बाईनं तिच्या लायकीत राहूनच कामं करायची, आणि ते पण कुणी? तर भाऊरावांच्या नातीने. ते तर आहेच, पण आता जेव्हा तिचा लाडका आजोबा येऊन हे चित्र बघणार त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे रंग उडून जाणार, आणि त्या रंगांसोबत उडून जाणार त्याचा स्वाभिमान. ताई, तुमचं झालं असेल तर मग मला इथलं पुसून घ्यायचं होतं. अगं राहू दे, मला सांग, मी तुला चहा देऊ का थोडा? सॉरी हा, म्हणजे सकाळी आल्यापासून तुला चहा पाणी साधं विचारतो सुद्धा नाही आलं. नाही ताई, नको. तसं पण काही खाय प्यायची इच्छाच नाही बघ माझी. अगं असं बोलू नकोस ग. आणि उपाशीपोटी ही सगळी कामं करणार आहेस होय? तू थांब, मी तुझ्यासाठी चहा टाकते. थांब. ताई नको एवढं. आली मोठी शानी, चहा पाणी मागणारी. काम चुकार कुठली? जे काम करायला आले ना ते कर. इथे काय नाश्ता सेंटरला आलीस होय? हे दे ते दे करायला? आवाज बंद, गपगुमन काम कर. आणि जर चांगलं काम नाही केलं ना तर आईंनाच नाव सांगेन. नीट पुसून घे. मोठी
अशी काय माणसं आहे ती? त्यांचं यांना तरी कळते का काय बोलतायत काय वागतायत? जाऊते मरुते. दाखला मला. अहो दाखला मला. मंत्री महोदय पोचलेत बाहेर. चला जरा फास्ट फास्ट हात चालवा. मंत्री साहेब आलेत. आता लवकरच भाऊराव नाईकही येतील. आणि तेव्हा फरशी पुसायची आहे. चला क्विक. चला लवकर चला. अवंती आरतीचं ताट घेऊन ये पण. हो. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे साहेब, धैर्याच्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आशा करते देवीच्या कृपेने आपली तब्येत अगदी बरी असेल. हो, माझी तब्येत तर एकदम व्यवस्थितच आहे. कारण मुलांच्या भविष्याचं गणित मांडणारं खातं माझ्याकडे आणि तुमच्यासारखे शिक्षण क्षेत्रात सेवा करणारी मंडळी आहे. त्यामुळं पुष्कळ भार माझा कमी झालेला आहे. नाही असं काही नाहीये. म्हणजे शिक्षणाची जरी आम्ही सेवा करत असलो तरी आपल्यासारखे भली माणसं आहेत म्हणून तर आम्ही विना अडथळा काम करू शकतो. ते तर मी करतोच आहे आणि करत राहणार. आणि मदतीसाठी माझा हात नेहमीच पुढे असतो. भाऊंची शाळा बांधताना आम्ही मदत केलीच होती. भाऊ भाऊ कुठं दिसत नाहीत? आले नाहीत का अजून? नाही, हे आले नाहीत अजून. पण गाडी पाठवली आहे मी केव्हाच. भाऊ घरातनं निघाले असतील एवढं नक्की. नाना, भाऊ कुठपर्यंत आलेत अपडेट घ्या जरा. बघतो दाखला मला. पाटील साहेब, हे महादेवजी शेलार. नमस्कार. आपल्या महत्वाच्या इन्व्हेस्टर्स पैकी हे एक. आता जो 20 मजली बिल्डिंगचा प्रोजेक्ट केला ना, त्यात खूप मदत झाली यांची. दादा काय काय रे, आपल्याला वाटलेलं हा धैर्य वाटेल ते करायला लागलाय. पण हुशार निघाला नाही. म्हणजे सोमडीत प्लॅन बनवला रे. ती कंपनी घ्यायची ठरवून कंपनी घेतली. पोरीला बरोबर त्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकवलं आणि वटणीवर आणलं. आणि आता तो भाऊराव येणार. त्या भाऊरावला हरवून बरोबर ती शाळा आपल्या नावावर होणार. कुछ भी बोला, अपने भाई में दम है. ये भाई में दम नहीं है, भाईच्या प्लॅन मध्ये दम आहे.
काय ह्याच्यात त्याचं काय एवढं कर्तृत्व? हे सगळे ना आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण आईला कुठं आपलं कौतुक? काही झालं तरी आईचं आपलं धैर्य धैर्य धैर्य. नीट लक्ष दे. दाखले मालक, दाखले मालक, आजचे आपले स्पेशल पाहुणे भाऊराव नाईक आलेत बाहेर. घ्या. पाटील साहेब, भाऊराव आलेत, त्यांना घेऊन येतो मी. या या. थांबा, चेकिंग करावं लागेल. करा. मागे बरा. अरे हातातला घड्याळ काढा. खिशातलं पाकिट काढा. त्या खिशामध्ये काय काढा. अहो हे काय करताय? चप्पल काढा. काढा. चप्पलमध्ये काय नाही ना, चेक करावं लागेल. हो हो. अहो, काय करताय? ठाऊक नाही का कोण आहे ते? भाऊराव नाईक आहेत. यांची काय चेकिंग करताय? असू द्या, काही हरकत नाही. नाही भाऊ, ऍक्च्युली काय ना, मंत्री साहेब आलेत ना, म्हणून हे सिक्युरिटी रिझन्स मुळे करायला लागतंय. आणि तसंही मुजुमदारांच्या घरात येताना माणसं या सामानाबरोबर माझही बाहेर काढून ठेवता. तुम्ही ठेवलाय ना काढून? नाही, तसं टेन्शनचं काही काम नाही. अहो, तुम्ही आमच्या इथं स्पेशल पाहुणे आहात. घ्या घ्या, तुमचं सामान घ्या. भाऊ, मुजुमदारांच्या घरात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. चपला घाला. या.
भाऊंची नाचून. एकदा पाहिलेला चेहरा धैर्य मुजुमदार कधीच विसरत नाही. सॉरी. चांगली ऑफर दिली होती तुम्हाला, तेव्हाच एक्सेप्ट केली असती तर आता इथे यायची गरज नसती पडली. पण हरकत नाही, पण आता आलाच आहेत तर या. अयो अयो, या या भाऊराव या या. चला, सगळे वाट बघतायत तुमची. या. या भाऊ. सगळ्यांनाच आतुरता लागून होती तुमच्या येण्याची.